हॅलो व्हॉट्सअप. खूप दिवस ही आमची चालली आहे पूर्ण तयारी. ठीक आहे, गाडीवर बॅग बिग ठेवून मस्तपैकी. रात्रीचे 12 वाजलेत आणि ही आमची गाडी आहे. हे जे ते ड्रायव्हर काका हे आपले नवीन मेंबर आहेत. अभि आहेत, पप्पा आहेत, ते मला सोडायला आले. इथं आपली बाकीची मंडळी आहे. ओके, काका आहे, हे आहेत प्रतीक आहे, अथर्व आहेत, प्रकाश आहेत. हॅलो. तर अशी ही आपली ट्रिप जी आता रात्री 12 वाजता सुरू झालेली आहे ती आता आपण आज जाणार, निवांतपणे झोपणार आहे आणि झोपल्यानंतर डायरेक्ट उद्या सकाळी उठणार आहे. गाडीमध्ये थोडी मौज मस्ती मजाक हे सगळं होतच राहील. ठीक आहे, तरी पण आपण निवांत झोपून उद्या सकाळी जो व्लॉग येणार आहे ना तो एक नंबर. किती बॅग आहेत वरती, साधारणतः माझी बॅग तिथं आहे. ठीक आहे, ती रात्री पण करणार नाही, सगळ्या चपात्या करावून जाते. अरे चपाती काय असलं वरती काढू की कसं जायचं काय ते कशामध्ये आहे आता तुम्ही न काढण्यासारखं तुम्ही ठेवा. काय होत नाही, फक्त कशावर ह्याच्यावर काय दाब पडायला नको असं ठेवा, एवढं सांगायला. आम्ही भाकऱ्या घेतल्या आहेत खाण्यासाठी आणि भाकऱ्यांसोबतच आम्ही पाणी सुद्धा घेतलं, पाण्याची बॉटल घेतलं 2. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो गाडीमध्ये. ओके, लेट्स गो. शेवट आम्ही पण मागं जातो. हो चला बाय. हा बाय बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एवढं भारी वाटलं, एवढा आनंद वाटायलाय. रात्रीचा मोकळा रस्ता आणि त्याच्यावर आमची गाडी. गाणी वाजवा लागले आता. दंतकथा काय, यानाकेवची दंतकथा काय, भस्मासुराला शंकराकडनं वर मिळतोय बर की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो व्यक्ती किंवा तो देव भस्म होणार. मग सगळे देव घाबरतात, कारण तो काय करत सुटतोय, सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवतच सुटतोय तो. देव घाबरतात, शंकरांजवळ जातात. तुम्ही वरदान दिलाय तर तुमचं तुम्ही निस्तारा म्हणतात शंकर भगवानांना. बर. आणि शंकर भगवान मग काय करतात की जातात मग तिकडं नाही वैद्यरूप विष्णू घेतात. शंकर भगवान जातात. शंकर भगवान झाल्यावर काय म्हणतात की ते वर मग काढून घ्यायला जातात. मग तो काय करतोय, शंकरांच्याच मागं लागतोय डोक्यावर हात ठेवायला. भिवून पळून शंकर भगवान भिवून पळत सुटतात. मग आता हे मिटवणार कोण वाद येऊ, ह्यो वाद मिटवायला विष्णू भगवान मध्ये पडतात. एका मोहिनीचं रूप घेऊन. आणि काय करतात माहितीये काय, भस्मासुराला काय म्हणतात माहितीये काय, मी तुझी होते म्हणतात, फक्त तू काय करायचं, मी जसं नाचते तसं तू नाच. आणि त्यावेळी काय करतात, विष्णू भगवान नाचता नाचता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतात. तो भस्मासुराला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून तिथं तो भस्म होतोय. तो जिथं भस्म होतोय तिथं ते केव्स तयार झाल्यात. म्हणजे ती राख जी असते त्यापासून ते केव्स तयार अशी दंतकथा आहे. अच्छा. पण ऍक्च्युली ते तयार झालेलं आहे ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे. ओके. म्हणजे ते जे दगड आहेत ते ज्वालामुखीतून नैसर्गिक आहे ते. होय. मोठा काम जल्दी की नाही एक आहे की तुम्हाला हे पाहिजे काय, घ्या कुठला पण घ्या, मला मोठं द्या. मग एक काम कर की अजून एक मोठं घे. अरे मला पाहिजे मोठं ते खातो, एक मोठं घेतात. अरे असू दे तुला. मी सांगतो वजन काय वजन काय वाटतं, वजन काय वाटत तुला. आलं काय विशाल. काय शब्द आलाय वाकडे म्हण की वाकडे आणि तिकडे. वैशाख 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 आणि वैशाख महिना आहे. वर्गाचं नाव नसतं वैशाख. वैशाख
अहो वैशाख हा महिना असेल की तर वैशाख हे नाव असते पोरग्याचं. चाल खंडोबा त्याला खंडोबा बोला की. बाबू बाबासाहेब बाबासाहेब आलं. आणि साहेब आलं बरे अच्छा हा बाबासाहेब बिरदार 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 रोमन रिंग रॉबेन रॉबन असते की असते अमेरिकेतला उडकून काढला. अमेरिका जपान वरला रॉबिन मम्मी मी सांगते मी दक्षिण आफ्रिकेत सांगा सांगा रॉबिन नोबिता नोबिता आलं का तो आलो नोबिता नोबिता नाव आहे तेजस हाय हो, हाय, हाय. तेजस तेजस हो असं तसं. तेजस नाव असते की तेजस हा ससा अहो पोरगीचं नाव पाहिजे सांगा की ससा हो. पाण्याची नावं सांगायची नाहीत आपल्याला मला पुढे दिसतंय तीन कसा सांग हा? क्षीर नाही सागर हो हे आडनाव करतो नाव क्षीर सागर नाही हो आडनाव झालंय सरस दर सागर सरस तर नाव आहे सरस आलं बघा ते नाली राम हा, मग. म्हणा मोक्ष उडकून काढायला मगरेचा मोदक महमूद हा? महमूद 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 हा. जिंदगी ना मिले दत्तू पाटील दत्तू मोर दादोबा काय दादू मला म्हटलं आता दादोबा होय आहे मग. दादोबा नाव नाही तर दादो दादोबा दादू लागले मगाशी आणि आता दादोबा आहे. दादोबा बेसन तुम्ही वडा, दादोबा, वडा. दादोबा. दादोबा ब बेसन बाबूशाला बिर्याणी बरं चला. ब बरोबर बिरदेव झाले तुम्ही काय आंबाबाई बी किती नाही झालं देव झालं नाही बेरदेव नाही झालं नाही बीर देव बिरदेव 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 विशाल विशाल अरे अंगास इकडे माझ्याकडे आणि ल ल ल विशाल लाल लालन 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 सारंग नेवे नक्की लालन न आलं का माझ्यावर नकोश नंदू नंदू द दिगंबर हा याला द आणि र झाले म्हणणं राज राज जो आलं राज कॅमेरा तो जो आलं बघा. राज बोला जिवाजी हा? जिवाजी शिवाजी जाजू तुम्ही काजू मला जाजू काय झालं नाव कुत्र्याचं नाव नाही. जाजू नाव असते हो. महाराणाचे ते तुम्ही काजू म्हणा बर जाजू काजू 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 जिम्मा म्हण माझी जिम्मा क्यू जिम्मा क्यू बाई जिम्मा क्यू सतीश काय करणार सतीश एक बरोबर आहे कसं जशीच शशिकांत झालं का शशिकांत झालं का शशिकांत नाही झालं शशिकांत झाले बघा चालेल होय तलवारीचा बोला तलवार तोता आणि आता नाही हो. नाव तर आम्ही मॅगी कॉफी वगैरे करणार आहे नाही ठेवा देवर ठेवा देवर ठेवा देवर हे कोण
मामा मग एवढं सांगता तुम्ही काय एवढं नुसतं बाहेर न तुम्ही काही सल्ला द्या नुसता बसून काय ऑन फील्ड काय नाही पेपर वर्क आम्ही करा मग म्हातारपणी काय उठणार नाही काय नाही कशा करू द्यायचं करा मग तुम्ही करणार म्हणजे की नाही अजून 8 दिवस आपण गोकर्णाची ट्रिप काढायला पाहिजे मग तुमची मॅगी परवा दिवशी मिळणार ए, तसं टाकू नको. काय आलं खातं कसं नाही, असू दे जरा, थांबा की जरा होऊन दे. आता देणार नाही भारी नंतर लावा, थांबा जरा. चमची बिमची काय नाही चमचे आहेत की जरा होऊन दे थांबा. मोठ्या आल्या कसं दिसायला माहितीये ते कसं नाही दिसतं उकळून दे माहितीये की थांबा ते पहिल्या टाकून काय उपयोग नाही. अरे अरे तोडा किती आणि तोडून टाक रे ते खायला तोडा तुम्ही हाताने खायचं खाणार कसं? ना हाताने तोडल्यावर हाताने खायला येणार नाही तुम्हाला होय आता सांग आणलाय काय मग असं दे तसं पण चालते खाल्लं तर चमचे टाकी मारता उगाच कशाला उतर घाला हो टाका तुम्ही करून टाकायचं हात व्हायचा त्या तोडला चमचा माझा कुठला मला माहित नाही बुक्का अहो, गाव, आता मला का माहित आहे अहो. बुक्का कोण आणले काय नाही जरा उजे हे करा हो, वाढवा की जरा खाली थांबा मामा. थोडं अलीकडं हा ओ करा करा सपलं अजून एक आहे. चाय करणं जरा हे उठ्यात हो चुका उठ्यात आता कॉफी दूध वाचालाय हा चालू करायचं तुझं चालू आहे पाणी आठ झाले की डॉली चायवाला इव इव डॉली लड्डू मुठ्या तिकडं आपली मॅगी आणि इकडं आपली कॉफी काम कर हं बघ. मला अगोदर सांग. कुठल्या त्या ह्याची साखर तुम्ही आला नव्हता तेव्हा आपले भावी कुक हा काय वैभव सर ह्यांनी उत्कृष्ट अशी मॅगी बनवलेली आहे ओ मॅगी सांगा ओ रिव्ह्यू द्या लवकर ओ रिव्ह्यू द्या की युअर मोस्ट वेलकम बघा सगळं तोड करून मॅगी खूप मस्त आहे हा सगळं लिमिट मध्ये आहे एक नंबर तर हे दिलं त्यांचा धन्यवाद करण्यात येत आहे आपल्या वैभव हे करतील आबरू काढायची मस्त आम्ही मातीनं भांडी असलो मातीनं ओरिजिनल सर बीर काय वापरायचं नाही होय का नाही पाणी 24 तास चालू होते 12 महिने 24 तास मगाशी तू उकळल्यावर टाकलं दूध उकळू दे उकळल्यावर का नाही ओ थांबा ओ शीतल ते उकळू दे थांब करा करा जरा उकळी फुटून देत मग जरा साखर जास्त घातल्या ही तर येतो आम्ही इथं कॉफी पिलोय गरम गरम कॉफी आणि इथून आम्हाला 1 किलोमीटर वरती पर्यंत जायचं आहे चालत हा काय जिथं आपल्याला बघण्यासारखं खूप काय मी आता तुम्हाला सांगणार नाही पण तिथं जाऊनच कळेल तिथं अजून कॉफी त्यांनी चालू आहे बघा सगळा विषय आता त्यांनी कॉफी केल्या आणि कॉफी 1 नंबर झालेली आहे आता तुम्हाला स्पष्ट रूपात सांगतो मी तर आम्ही चढायला लागलो माझं चप्पल तुटले पहिली गोष्ट आणि बघा हे कसं आहे बघा वरती 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 चढ गेले आणि खाली बघा असं तर लई दम लागणार आहे आणि माझ्या फोनचं चार्जिंग पण कमी आहे त्यामुळे मी पुढे गेल्यावर ब्लॉक करेल यांनी बघा वरती चालत म्हातारे लोक त्यांनी काठी टेकत टेकत त्यांनी चालल्यात पण चालल्यात मामा आणि वैभव सर यायला हो हात दाखवा की राव अहो हात दाखवा की मामा आणि वैभव सर यायला लागल्यात मी माझं चप्पल हातात घेतलं चप्पल तुटल्यामुळं आणि हे बघा इथं मस्तपैकी सूर्यप्रकाश यायला लागला झाडांच्या मधनं आणि अजून खालीपर्यंत रस्ता गेला आहे ह्यो रस्ता किमान 1 किलोमीटरपर्यंत चालत जायचा आणि तिथनं केव्ज आहेत खूप साऱ्या देर इज लॉट्स ऑफ केव्ज सो मला पण खूप उत्सुकता आहे आय एम व्हेरी कारण की चालताना दम लागला आहे आणि इथं बघा रस्ता यो काय संपायचं नाव घेत नाही या रोडच्या मधल्यामधून इथं बघा रस्त्यातून तुम्ही बघू शकता इथनं झरा तो चाललेला आहे आणि तो झरा सर डायरेक्ट पुढे गेलाय इथं तो झरा वरतून यायला लागलाय मला सध्या खूप घाम आलाय ठीक आहे कारण की माझी इथंच जर वर्कआउट झाला असं आहे कार्डिओ झाल्यावाने अजून आपल्याला खूप पुढंपर्यंत चालत जायचं आहे वाटेत मुंग्या पण आहेत त्या मला थोडं चावल्या आणि इथे वाटेत अशा खुर्च्या पण आहेत जे दमल्यात त्यांच्या बसण्यासाठी इथं आल्यावर तुम्हाला असे
मोठे मोठे झाड दिसेल प्रत्येक जागी. ते झाड बघा किती उंच आहेत आणि रिअल नेचर ऑफ ब्युटी तुम्हाला इथं आल्यावर कळेल. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, हे जे बोर्ड आहेत ना म्हणजे सेव्ह नेचर, हा काय मदर अर्थ आणि काही म्हणजे चांगले सुविचार आहेत ह्याच्याबद्दल निसर्गाबद्दल, तर ते सांगितलेले आहेत आणि ते लोक इथं जपत आहेत इन रिअलमध्ये. जस्ट बिकॉज तुम्ही जेव्हा वरती चालत जात आहे तुम्हाला एकही जागी असं प्लास्टिक कचरा पडलेला कुठंच दिसणार नाही, कुठंही नाही. मी आता एवढ्या लांब आलो आहे, मी बघालो कुठं ना प्लास्टिक पडले, ना कचरा, ना बॉटल, ना काय. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी अशीसुद्धा जागा बघतो जिथं प्लास्टिकचा नामोनिशाण नाही, फक्त नेचर आहे. दॅट्स इट. बघा अजून खूप वरपर्यंत चालत जायचं आहे. ओके, आय थिंक आपण पोचलेलो आहे. इथं बघा काही गाड्या लावल्यात आणि इथं सीड्या आहेत. ह्या सीड्या बघा अजून खूप वरती गेल्यात. ठीक आहे, आपण बाहुबलीला गेलतो तर तुम्ही जर तो ब्लॉग बघितला असेल, इथं मंदिर आहे छान बांधलं आहे, तर तशा इथं पण सीड्या आहेत. तर खूप जास्त मेहनतीनंतर आपण पोचलेलो आहोत. तुम्ही वरती बघू शकता, हेच आहे ते ज्यासाठी आपण आलतो. आता माझी वरती मित्र पण असेल, त्यांच्यापाशी आपण जाऊया आणि फोटो पण काढूया. मला वाटलेलं आपण इथं आलो म्हणजे पोचलो, अजून लय सीडी आहेत. माझी हार्टबीट खूप फास्ट चालल्या आणि आय थॉट आपण पोचलो. हेच आहे ते. तिथं बघा मंदिर दिसतंय सोनेरी कलरमध्ये. आता आपल्याला तिथं जायचं आहे. सो लेट्स गो. फायनली आपण पोचलेलो आहे. केवढा मोठा दगड समोर दगड. आपण पोचलेलो आहोत ॲट द एंड. आणि माझे मित्र तिथं उभारले, पाणी प्यायला लागलेत, हात दाखवलेत. सो लेट्स गो. आय एम व्हेरी हॅपी दॅट आय डिड इट. इथं आपले मित्रमंडळी सहकारी आहेत, माहीत नाही. मी आलो, इथं प्यायचं पाणी आहे बघा. धाप लागलाय, थोडं थांबायचं, पाणी प्यायचं, मग दर्शन करून घ्यायचं. इथं मंदिर आहे, चपलं काढलं तिथं. तर इथं हे मंदिर आहे आणि हा पॉईंट अजून वरती गेला व तिथनं सीडी आहेत, तिथनं अजून वरती चालल्यात. आपल्याला सुद्धा अजून वरती जायचं आहे. थोडं पाणी पिऊया, आशीर्वाद घेऊया अँड देन लेट्स गो. अनस्टॉपेबल नथिंग. अभिप्रभू बघा, जय श्रीराम. जय श्रीराम. हिम्मत नाही हरायचं. राईट नाव आय एम व्हेरी हॅपी बिकॉज आय डिड इट. सॉरी, वी डिड इट. आम्ही सगळेजण आता वरतीपर्यंत पोचलो आहे. अजून आपले मामा आणि वैभव ते खाली आहेत, ते येत आहेत हळूहळू वरती. ठीक आहे, बघा. जय श्रीराम. होय, वर येत आहेत 2 वीक माणसं आणि आम्ही बघा आपले मेनू वरती पोचले आहेत. 2 जण येत आहेत. आपल्याला इथून अजून वरती जायचं आहे. 1 2 3 4 5 अनविक लोक आहेत. हे आपलं महादेवाचं मंदिर आहे वाटतं. आज जाऊन आपण दर्शन घ्यायचं आणि नंतर बघा किती मोठा डोंगर आहे बाई. म्हणून आमच्या हेल्दी खाना खायचा एवढ्या वर चढतेला 40 मिनिटं नॉनस्टॉप आम्ही ट्रेकिंग केलं. ह्यांच्या हातची कॉफी पिलं का नाही एवढी ताकद येते. कॉफी आणि मॅगी हे आमचं कधी ताकदीचं काय बोलतात, इशारा कॉपी आहे. हा इशारा आहे ह्यो. इशारा कॉपी आहे. वरती येतोय, खूप सुंदर असं मंदिर आहे वरती. ठीक आहे, तुम्ही कळस पाहू शकताय आणि इथनं सीड्या गेल्यात. आपण अजून वरती चाललोय, अजून वरती जायचं. बघायचं काय नेमकं. हे दगडं वगैरे बघा कशा आहेत, मोठीच्या मोठी. हा एक दगड आहे पूर्ण, कुठंपर्यंत गेला बघा ते. आता आम्ही वरती आलो तर आम्हाला नेमकंच काय दिसतंय हे बघा जरा किती भारी आहे. तो ही वाट पूर्ण दगडाच्या आत गेल्या. होय, हां. अभिप्रभू, हां प्रशांत, हे अथर्व आहेत आणि आपले मित्र पण यायला लागले. स्नेहलदा बघा, पूर्ण घामाघूम झालो आहे वरती दिसतं का. अजून तुम्हाला एक अजून गोष्ट दाखवतो. इथनं बघा जरा खाली लय उंचावर आहे, वरती चढायचं अजून. आज चालल्या बघा गुहेत. लेट्स गो. जय शिवराय, जय शिवराय. आले आता बघा दगडाच्या किती भारी आहे. मी काय जात नसते, कॉफीची एनर्जी संपली. कॉफीची एनर्जी संपली, आपली संपली नाही. नेव्हर गिव्ह अप अँड नेव्हर गो बॅक ऑन
युअर वर्ड्स. Here I will. अभिप्रभू आणि Then go carefully and slowly. प्रशांत वरती गेलेत. लेट्स गो. सपून देत ढगात जाऊया पण जाऊया. चला प्रभू. एक नंबर सॉलिड अशी मजा यायला लागल्या. दगड बघा कसं बनवलं असेल नुसतं विचार करा. नुसतं दगड आहे. खूप बारकी वाट आहे आतनं. ठीक आहे तर एंड आला आपला. ह्याच्या पुढं काहीच नाही. दगड एक नंबर आहेत. हे पूर्ण आपण आता डोंगराच्या आत आहे. हा काय हा एंड आला आपला. आता इथनं परत जायचं आहे. जसं आलो आहे आपण तसंच आपल्याला परत जायचं आहे इथनं. ठीक आहे. थकलो पण भारी वाटायला लागले. आपण चालून जमलो आहे पण आपण शेवट गाठला आहे. ठीक आहे. आपले सगळे मित्रमंडळी पण आले. अभि तर ना बघ आता तिकडे गेलं. 5 हेल्दी लोक आल्यात आणि 5 हेल्दी लोक आले. 2 लोक अजून माग आहेत. 2 लोक यायला लागले बिगी. मी सांगतो हा बोला. ह्याने सांगायला लागलं 1 2 3 4 5 हेल्दी लोक पार केल्यात 4.5 किलोमीटर आणि 2 अनहेल्दी लोक अजून 2 किलोमीटरवर आहेत. अभिप्रभू आता तिकडे गेलात. जर तिकडे जाऊन बघूया. तिथं बोलवायला लागले वाटतं. छोट्या रस्त्यात हे बघा इथं मॅट वगैरे टाकलंय एंडला. काय दगड आहे राव. इथं अभिप्रभू हे फोटोशूट करायला लागल्यात. हे दगड बघू शकताय केवढा घट्ट आणि मजबूत आहे. आपण पार डोंगराच्या आत आणि वरती बघा सूर्यप्रकाश आलाय. तर बघा ह्या केव्हमधनं आपण पुढे चालत आलो आहे आणि आपल्याला शॉर्टकट मिळालं आहे. ते पण थेट खाली. आपले मित्रमंडळ सगळे पुढे गेलेत. आता आपल्याला पण सुद्धा जायचं आहे. बाहेर पडलेलो तर आहे पण आम्ही दुसऱ्या साईडला बाहेर पडलो आहे. हा रस्ता बघा जंगलाचा कसा गेला आहे आणि तुम्हाला दिसत नसेल पण अंधार आहे हलका. आम्ही आता अजून पुढे चाललो आहे जेणेकरून आम्ही जिथं गाडी पार्क केलतो त्या साईडला आपण पोचू शकतो. तर चाललो आहे आम्ही चालत. बघू शकताय मी खूप म्हणजे असं थकलेलो आहे पण मजा तर फार येते. फार जास्त मजा येते असल्या गोष्टी करण्यासाठी. उत्साह, प्रयत्न आणि ध्येय हे 3 गोष्टी असल्या का नाही तर तुम्ही असे किती पण डोंगर सर करू शकता. हे मला आज कळले. गाड्या वगैरे चालल्या तिथनं. तर आम्ही इथनं आता पुढच्या आपल्या पॉईंटकडे जाणार आहोत. तिथं जाऊन मी चार्जिंग करेन फोन आणि मग तिथं आपण बोलूया आता डायरेक्ट. कारण की आता जाऊन आम्ही गाडी काढणार आहे. ह्याच्या पलीकडे काहीच होणार नाही आहे. अथर्व वगैरे सगळे मागून येत आहेत. रस्ता बघा जरा कसला हाय. गाड्या या लागल्यात चालल्यात. एकदम हॉरर फिल्मचा सेटवानी रस्ता आहे. रात्रीच्या अंधारात इथं जनावर वगैरे येऊ शकतात. साप वगैरे आहेत. हा काय बघू शकता इथं खालून रस्ता गेला आहे. वरतून डोंगर आहे. वरतून आलं आहे आणि मधून हा रस्ता गेला आहे. चला तर मी तुम्हाला भेटतो नंतर ना.